नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आज आम्ही कुठं चाललो मलाच माहित नाही. कोण कोण चाललो तुम्हाला दाखवतो. रोहित हाय कर, सोन्या दादा, ऐश्वर्या. कुठं चाललो? चाललोय एक तू आतापर्यंत त्या जागेला गेला नसेल, मी जाऊन आले. पण तिथं गेल्यावर खूप भारी वाटतं, मन असं प्रसन्न होतं. तुझं पण मन प्रसन्न होतं. ओके चला मग स्टार्ट. जर तुमचं पण मन प्रसन्न करायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. लेट्स केअर. परत घे. घे ना. तर गाईज, जर तुमचं पण मन प्रसन्न करायचं असेल तर आम्हाला नक्की कंटिन्यू करा. भेट नाही, ब्लॉग कंटिन्यू करा. ऍक्शन. जर तुम्हाला पण तुमचं मन प्रसन्न करायचं असेल तर आम्हाला नक्की भेट. ब्लॉग कंटिन्यू करा. ब्लॉग कंटिन्यू करा. बापरे, म्हणजे मी तर खालच्या टोकापासून घेतलं होतं ते. प्रेमाने घे ना. प्रसन्नमय ठिकाणी कसं एवढं रागात पडलं कसे प्रसन्न व्हायचे. ऍक्शन. जर गाईज, जर तुमचं पण मन प्रसन्न करायचं असेल तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. ऍक्शन. तर गाईज, तुम्हाला जर तुमचं मन प्रसन्न करायचं असेल ना तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. चला. चला. आमची शूटिंग पूर्ण झाली. आता कलाकार चालले ज्याच्या त्याच्या घरी. हे कलाकार आमचे मॉन्टी चव्हाण चालले का? हा, चाललो आता. शूटिंग पूर्ण झाली. शूटिंग पूर्ण झाली. आता बारामतीहून डायरेक्ट बरडला घरी का? हा, घरी निघालो आता. वा. 2 दिवस शूटिंग केलं सगळ्या कलाकारांसोबत. एकदम मस्त वाटलं. योगेश भाऊ, विशेष करून तुमच्यासोबत काम करायला मजा आली आम्हाला. मजा का आली तर एक तुमचा स्वभाव मला लय आवडला. मी फिदा झालो तुमच्या स्वभाव. धन्यवाद धन्यवाद. भेटू लवकरच. हा, आता नेक्स्ट शेड्यूलला भेटू. आणि काय, मला जरा म्हणजे आज माझी खरंच इथून जायची इच्छा नव्हती. मला असं वाटायचं की आज मुक्काम करावा. पण प्रॉब्लेम असा आहे की मला घरी जाऊन माय वेब सिरीजचा एपिसोड अपलोड करायचा आहे. आणि तिथून आज संध्याकाळ मला उद्या सकाळ आपलं ते लोणावळ्याच्या पुढं कर्जत आहे ना, त्या भागात मला भारूड असल्यामुळे मला जावं लागतंय. म्हणजे कसं आपण आपण कलाकार माणसं असे की एकदा शब्द दिला की काही करून तिथं पोचणं आपलं काम आहे. त्याच्यामुळं काय गोष्टी थोड्याशा मन मारून करावं लागतात, म्हणून मला जावं लागतं. बाकी काय नाही. बरं बरं. दंबानी जा बरं का? हो, दमाने जाऊ. हे बसा ना. यो माही हाय. भावी मोठा कलाकार कॅडबरी खाणार आहे. तो चलो चलते हैं. चलो बाय बाय. पुढच्या भागात माही थांबणार होता ना तू? काय थांबत नाही का? आता आम्ही पण कुठं चाललो माहित नाही. बसा. नवीन ब्लॉगर आहे. बाय बाय करतोय. 2 वेळा तुम्हाला म्हणला मॅडम बाय बाय. सगळे ब्लॉग मध्ये विजय. चलो बाय बाय. एवढे ब्लॉगर झाले तर मी व्हायरल कसं होणार देवा? एवढे ब्लॉगर झाल्यावर गाडीत बसा लवकर. इथं बघणारे कमी ब्लॉगर जास्त झाले. काय करायचं आमचे ब्लॉग कोणी बघत नाही, पण नवीन ब्लॉगर येत आहे लवकरच आपल्या भेटीस. ब्लॉगर जास्त, बघणारे कमी झाले. फायनली ऐश्वर्या मॅडम आणि आम्ही निघालो प्रसन्नमय ठिकाणी. कोणतं इथे प्रसन्नमय ठिकाण मला पण माहित नाही. तर चला बघू आपण. तर दुपारच्या उन्हामुळं आम्ही घरी येऊन आराम केला आणि आराम झाला. मस्तपैकी फ्रेश बीज झालो, रील बनवल्या आणि आता आम्ही निघालो प्रसन्नमय ठिकाणी. चला. आम्ही 2 गाड्या घेतल्या. मागं पेट्रोल पंपावर पेट्रोल वगैरे टाकलंय. आता आम्ही निघालो. ती एक गाडी आणि ही एक आमची गाडी. तिकडे 2 ब्लॉगर आहे.
खतरनाक ब्लॉगर आहे ते निघाले ठीक आहे. सोन्याने चालवली गाडी. मी ओळखतो त्याची दाढी. योगेशला नाही आला ऐकू, योगेशला नाही आला ऐकू, म्हणून मी त्याला करून देते बायकू. फायनली काय आता आम्ही आलोय सरबत प्यायला. नाही काही ऊसाचा रस प्यायला. परत ऊसाचा रस आहे. सॉरी परत कंटिन्यू. तर हॅलो गाईज, आता आम्ही आलोय ऊसाचा रस प्यायला. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय ऊसाचा रस प्यायला. तर सोन्याला कधी बर्फ, सोन्याला कधी बर्फ, कारण तो आहे सर्प. ऊसाचा रस वगैरे आलेला आहे मस्त पैकी. लईच मोठा दिलाय गलास. फक्त सोन्या दादाला खलास. खलास. काय काय लय मोठा दिलाय गलास. हा करतो आता पिऊन खलास. एक नंबर. ह्योच आमचा कॉन्टेंट रायटर आहे. याच्यात फक्त सोन्या दादाला बर्फ नाही. सोन्या नाही घेतला बर्फ, सोन्या नाही घेतला बर्फ, कारण तो आहे सर्फ. ब्लॉगर ऐश्वर्या आणि ब्लॉगर रोहित सोबत मी पेतोय रस. रस सांगा बरं कोण आहे तुमची क्लोज? आईच्या बात पितोय रस असते मी असतं. थोडं राहिलंय थोडं. तिला का ग्लास भरून, ग्लास भरून मला नाही आता. हम सब जुदा हो रहे क्योंकि हमारे पास 2 ही बाइक है. इस बाइक पे 1 बंदा है, इस बाइक पे 3 बंदे. योग्याला पाठवलं तिकडं, योग्याला पाठवलं तिकडं, करमत नाही मला इकडं. चला आता रस बीस पेलोय, निघालो आता आम्ही. बसा चला. तर बऱ्याच वेळेचं ऐश्वर्या, मी आणि आम्ही सगळे मिळून तुम्हाला म्हणत होतो का प्रसन्नमय ठिकाणी नेतो, प्रसन्नमय ठिकाणी नेतो. तर आम्ही पहिल्या ठिकाणी आलेलो आहे. तर कोणतं आहे ते ठिकाण? बालाजी मंदिर. बालाजी मंदिर आहे. तुम्हाला तो पूर्ण मंदिर दाखवतो, परिसर दाखवतो. चला. तिथं कसं आहे ना, म्हणजे कॅमेरा अलाउड नाहीये, फक्त बाहेरपर्यंतच कॅमेरा अलाउड आहे. पण तिथपर्यंत जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. हा चला. आत्ताच ऐश्वर्यांनी पहिलं प्रसन्नमय ठिकाण मला दाखवलं. खूप प्रसन्न वाटलं, खरंच प्रसन्न वाटलं. तर पहिलं मंदिर कोणतं होतं? हे आहे केतकवळ्याचं बालाजी आहे. हा
आणि खूप असं सुंदरमय असं ठिकाण आहे आणि मंदिर तर खूप भारी आहे. फक्त आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येऊन व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न वगैरे केलेला आहे आम्ही. आणि तसे तुम्ही आता एक पालखी बघितली असेल, जय श्रीराम जय हनुमान त्यांची पालखी होती आता ती, त्याचं पण खूप भारी असं दर्शन वगैरे केलेलं आहे आम्ही. खरंच खूप भारी वाटलं. तर हे पहिलं प्रसन्नमय ठिकाण होतं. तर अजून कोणते प्रसन्नमय ठिकाण दाखवते ऐश्वर्या, तर चला बघूया मला आपण. लवकरच कळलं. चला, आता आम्ही पोहोचलो प्रसन्नमय दुसऱ्या ठिकाणी. ते आहे जेजुरी. ते तर तुम्हाला सर्वांना माहित असेल, पण ह्याची इच्छा होती की दर्शन करायचे, त्यासाठी खास आम्ही आलेलो आहे दर्शन करण्यासाठी. तर चला, तर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर लग्न झालं ना तर नवरदेव नवरी इथं येत असते. तर ते नाही का, नवरदेव नवरीला घेऊन 5 पायऱ्या चढतो, तर ते हेच ठिकाण आहे. आणि तर लवकरात लवकर हा सुद्धा लवकर 5 नाही 10 पायऱ्या चढणार आहे. तू कारण ह्याचे 2 शादी होणार आहे. तू नाही चढणार का पायऱ्या? मी चढणार आहे. मी तर पर अख्खं 9 लाख पायऱ्या चढणार आहे. तुला काय उचलून बिचलून घ्यायचं नाही, नवरदेवच उचलीत असतो. तर ह्या आहे त्या पायऱ्या जेजुरीच्या. ह्या नाही, हे मागच्या आहेत, पुढून ते हे नाही का? आपण बॅक साईडने आलोय. आपण डायरेक्ट गाडीवर आणली. ह्या पायऱ्या नाही का त्या? मग नाही ते खाली रे, खाली का? गाडीवर आलो, लाखीने आणले, फिरणं चालत आहे. जायचं का बानुबाईला? तर फायनली गाईज आम्ही वरती आलेलो आहे. हे आहे इकडे, हे आहे माळसाने ते केलं होतं. मला जास्त हे माहिती नाही आहे, पण म्हाळसा देवी वाटतं. तर गाईज हेच ते जे म्हणतात सोन्याची जेजुरी ना, पूर्ण हळदीने माखलेली पूर्ण ही जेजुरी, सोन्याची जेजुरी. कोवल भवानी माता की जय. येळकोट 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 सदानंदाचा. पहिल्यांदा एवढं आलं, किती भारी दर्शन करायला भेटलं. मी फर्स्ट टाइम मध्ये एवढा येळकोट येळकोट सदानंदाचा. पायरीवर न उतरताना भवानी माता की जय. असं खाल लगे डांबरीवर
आता दोन्ही प्रसन्नमय ठिकाण बघून झाले. तर दोन्ही ठिकाणी मी गेलेलो नव्हतो. ऐश्वर्यामुळं मला ते दोन्ही ठिकाण बघायला भेटले आणि दोन्ही देवांचे दर्शन करायला भेटले. त्याबद्दल धन्यवाद ऐश्वर्या. खूप भारी असं दर्शन झालेलं आहे. मला तर खूप आवडलेलं आहे आणि तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तुम्ही पण या इथं दर्शन करा आणि कसं दर्शन झालं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओळख झाली तुझी आता. तिसऱ्या पार्टची लय वाट बघतोय क्रिश. 3 कधी येणार आहे तिसऱ्या पार्टी? तिसऱ्या पार्टची लय वाट बघतोय. नाही आवडलं. सॉरी. अच्छा ती करत होता तो. त्या कुत्र्याचं नाव क्रिश होतं. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला ना तर लाईक शेअर कमेंट हे नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये.